नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 16 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अनुदान वितरण असेल, डीबीटी असेल, लाभार्थी पडताळणी असेल, आधार लिंकिंग आणि नवीन अर्जांबाबतची माहिती आपण बघणार आहोत, जी काही महत्त्वाची माहिती आहे या योजनेविषयी। ओके, तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना ही महाराष्ट्रातील शासनाची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे आणि या योजनेद्वारे निराधार व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, दिव्यांग नागरिक असतील, अनाथ मुले असतील आणि इतर पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते। ओके, आता याबद्दल जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आता राज्य शासनाकडून पात्र लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केली जात आहे। यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट लाभ मिळत आहे। ओके, तसेच आता दुसरी अपडेट म्हणजे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ओके, पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव आर्थिक सहाय्याचा लाभ सुरू असून त्यांना आता दरमहा 2,500 पर्यंत आर्थिक मदत मिळत आहे। यामुळे अनेक कुटुंबांना मोठा आधारसुद्धा मिळत आहे। ओके, आता आणखीन एक महत्त्वाची माहिती आहे याबद्दल, ती म्हणजे की राज्यभर लाभार्थी पडताळणी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। शासनाकडून लाभार्थ्यांची माहिती असेल, कागदपत्रे आणि पात्रता तपासली जात आहे। यामागील उद्देश म्हणजे फक्त पात्र नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळावा। ओके, तसेच जर एखादा व्यक्ती किंवा लाभार्थी अपात्र आढळला तर त्याचे नाव योजनेतून वगळले जाऊ शकते, म्हणून सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी। ओके, आता एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे। जर आधार क्रमांक, बँक खाते किंवा इतर माहितीमध्ये त्रुटी म्हणजे चुका असतील तर अनुदानाची रक्कम तुमची अडकू शकते। त्यामुळे लाभार्थ्याने आपली सर्व माहिती अद्ययावत ठेवावी। ओके, तसेच आता नवीन अर्जदारांसाठी एक चांगली बातमी आहे। ओके, पात्र निराधार नागरिक, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि इतर पात्र घटक या योजनेसाठी अर्ज करू शकतात। यासाठी संबंधित तहसील कार्यालय किंवा शासकीय कार्यालय तुम्हाला संपर्क साधावा लागेल। ओके, आता डीबीटी प्रणालीबाबत एक महत्त्वाची माहिती आहे। शासनाने डीबीटी यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर भर दिलेला आहे। यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वेळेवर आणि थेट जमा करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होत आहे। ओके, तसेच आता एक जिल्हा स्तरावर लाभार्थी नोंदी अद्ययावत करण्याच्या सूचना देखील आलेल्या आहेत। ओके, बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधार माहिती आणि इतर तपशील योग्य असल्यास लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। ओके, हे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ओके, त्यामुळे आता 16 जून 2026 पर्यंतच्या ज्या काही आपण अपडेट बघितले आहेत ते आता लाईनने परत एकदा बघूयात। ओके, संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सुरूच राहणार आहे। पात्र लाभार्थ्यांना नियमित आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाणार आहे। त्याचबरोबर पडताळणी मोहीम, डीबीटी वितरण आणि कागदपत्र तपासणीवर शासनाचा विशेष भरसुद्धा राहणार आहे। म्हणून सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती वेळोवेळी तपासून अद्ययावत अपडेट ठेवणे आवश्यक आहे। तर मित्रमंडळींनो, ही जी माहिती आहे ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा। ओके, आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, आयुष्मान भारत योजना असेल आणि बाकीच्या सर्व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला आत्ताच सबस्क्राईब करा। धन्यवाद।